शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक विघ्नहर्ता गणपती मंदिर रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। चांदवड शहरातील रस्त्यांची दुरावस्था असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने शहर धूळमुक्त करण्यात याबाबत शिवसेनेचे राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने दिनांक 5 जून 2026 रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। चांदवड शहरामधील शिवाजी महाराज चौक रोड, सार्वजनिक वाचनालय रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोड, विघ्नहर्ता गणपती मंदिर रोड, मर्चंट कॉलनी रोड, होळकर शाळा रोड, सोमवारहट्टी या प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्यांमधील दगड वर आलेले आहेत। लोकांना चालण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, कफ, घसा व फुफ्फुस तसेच दमा यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। धुळीमुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ बसत आहे। यामुळे चांदवड शहर तात्काळ धूळमुक्त करण्यात यावे। शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना तसेच पायी चालताना नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत। या अपघातांमध्ये नागरिकांचे हातपाय फ्रॅक्चर होण्याच्या घटना वाढल्या आहेत व काही लोकांचे पाठीचे मणके निकामी झाले आहेत। हे शहरातील रहदारीचे मुख्य मार्ग असल्याने येथे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। रस्त्यांवर मोठमोठे दगड व अंडरग्राऊंड ड्रेनेज चेंबर ढापे वर आले असून शाळकरी, विद्यार्थी व वयोवृद्ध लोक पायाला ठेच लागून पडत आहेत। या रस्त्यांची दुरावस्थेमुळे या रस्त्यावरून चालायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडलाय। मागील अनेक वर्षांपासून शहरात चांगले रस्ते नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून जनतेमध्ये अतिशय संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले। पुढे पावसाळा येत असल्याने पावसाचे पाणी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचेल, यामुळे लोकांना रस्त्यावरून चालता येणार नाही। नगर परिषदेने तात्काळ येथे नवीन रस्ते बांधण्यात यावे, अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तसेच यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। चांदवड शहरामध्ये शिवाजी महाराज चौक व डॉक्टर आंबेडकर रस्ता व विघ्नहर्ता मंदिर रस्ता, त्यानंतर सार्वजनिक वाचनालय रस्ता व होळकर शाळेचा रस्ता, या रस्त्याची अतिशय दयनीय आणि दुरावस्था झालेली आहे। चांदवड शहरामध्ये नागरिकांना चांगला रस्ता नाही। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचं साम्राज्य वाढलेले आहे। रस्त्यावर दगड येत आहे। ड्रेनेजचं काम झालं असल्यामुळे इथं रस्त्यावर मोठमोठे ढापे आहे। दगडावरती आलेले त्या नागरिकांना चालायला चांगला रस्ता नसल्यामुळे अतिशय संकटजनक अवस्था घडलेली आहे। तर लवकर ह्या नगर परिषदेने लवकरात लवकर तात्काळ इथे चांगला नवीन रस्ता बांधून देण्यात यावे। तसे नाही जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।